ए काय सारखं घर करत असतेस? मुलींना तर उलट दोन दोन घर असतात. असं म्हणणं किती सोपं असतं ना. दोन घरं असूनही तिचं असं एकही नसतं. आणि ही गोष्ट फार कमी लोकांना मान्य असते बरं का. ज्या घरात ती लहानपणापासून राहते, ज्या घराला ती लहानपणापासून माझं असं समजते ना, तिथेच तिला एक दिवस जाणवतं की आपण इथे कायम नाही. आणि ज्या घरात ती आयुष्य घालवायला जाते, तिथे समजून घेणं हीच तिची ओळख बनते. म्हणून दोन घरं असूनही ती कुठेही पूर्णपणे नसते. कधी कोणाच्या वागण्यातून, कधी कोणाच्या बोलण्यातून, कधी छोट्याशा क्षणातून तिला नकळतपणे जाणवत असतं की ती आपली आहे, पण आपली असूनही ती परकी आहे. म्हणून प्रत्येक मुलीचं स्वतःचं असं एक तरी घर असावं, जिथे तिला स्वतःसारखं वागायला कोणाच्या परवानगीची गरज पडणार नाही. जिथे ती कोणाची मुलगी किंवा सून किंवा आई म्हणून नाही, तर ती ती म्हणून तिथे राहील. म्हणून माझं स्वप्न आहे, मला ना माझं स्वतःचं असं एक छोटंसं का होईना, पण माझं घर हवंय.